Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा ब्लॉग आहे संडेचा आणि संडेला आपली जी बरीचशी कामं असतात वीकली मील प्लॅनची ती आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केली. 3-3:30 वाजलेत ऑलमोस्ट. भांडी वगैरे माझे सगळे घासून झाले. जे उरलेलं जेवण होतं वगैरे ते पण सगळं क्लीन म्हणजे सगळं करून ठेवलंय. आणि दुपारची मी झोपत नाही कारण एकदा झोपली तशी शक्यतो मला झोप येतच नाही कारण सवय नसल्यामुळे झोप येत नाही. आणि जर झोप आली ना तर मग रात्री मग परत प्रॉब्लेम होतो झोप यायला. म्हणून शक्यतो मी टाळते दुपारचं झोपणं सुट्टीच्या दिवशी. पण अशीच काही ना काहीतरी कामं करत राहते कारण रिकामं मला बसून नाही जमत. म्हणजे मला ती हॅबिटच आहे, काय माहिती नाही पण तिला हॅबिटच आहे. तर आता आज वीकली मील प्लॅनचं जे काही मी करणार आहे ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला त्याचा फायदा होईल. बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमधनं मी सगळं तुमच्याबरोबर हे वीकली मील प्लॅनचं तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि एक गोष्ट आवर्जून सांगते की तुम्ही वीकली मील प्लॅनचा जर चार्ट बनवत नसाल तर चार्ट बनवायला सुरुवात करा. आता मुलांचे शाळा चालू झाल्यात आणि आता पावसाळा आहे. भाज्या वगैरे मिळणं बाहेर खूप कठीण होतं कधी कधी आणि कधी कधी मिळत असतात पण आपल्याला बाहेर जाणं शक्य नसतं. तर अशा वेळेस आपण काय गोष्टी वापरून किंवा कशा पद्धतीने थोडंसं मॅनेज करून थोडासा चार्ट वगैरे बनवून ठेवला ना की आपल्याला अंदाज येतो की ही गोष्ट नसेल तर हे करू शकतो, ही गोष्ट नसेल तर हे करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात, थोडासा विचार केला ना तर इझी होऊन जातात सगळ्या गोष्टी. पण आपण तेवढा विचारच करत नाही आणि त्या गोंधळामध्येच आपण पूर्ण पझल होऊन जातो. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण. आज भाजी घेऊन आली आणि जवळपास आज उशीरच झालेला भाजी घेऊन यायला. म्हणून मग म्हटलं की जेवण वगैरे झाल्यानंतरच आपण सगळी कामांना सुरुवात करू. एकतर मी काय करते एकदम खूप लवकर तरी जाते किंवा मग एकदम संध्याकाळी जाते भाजी आणायला. पण आज तसं नाही झालं. मी आईकडे गेल्यामुळे थोडासा उशीर झाला, गडबड झाली. म्हणून मग म्हटलं घरी आली आणि त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं आवरली आणि मग मी भाजी आणायला गेली. कारण मग एकदा राहून गेलं ना मग की मग पूर्ण आठवडा सगळं राहून जातं. आणि मग आठवड्यामध्ये ना खूप प्रश्न पडतो की आज भाजी काय बनवायची, आज डाळ काय बनवायची, आज आमटी काय बनवायची. आणि डाळ आणि आमटी किंवा जो मी सार वगैरे करणार असतात त्याच्यापेक्षा ना भाजी काय बनवायची हा मोठा आपल्याला प्रश्न पडलेला असतो. तर मग कन्फ्युजन होऊ नये म्हणून भाज्या आणणं खूप गरजेचं होतं म्हणून ते केलं. त्याचबरोबर आज थोडेसे फ्रुट्स मिळाले. आता सीझनल फ्रुट्स म्हणजे आता परत उन्हाळा संपत आलाय आणि आता थोडेसे म्हटलं चेरी यायला लागले, त्याच्यानंतर लिची पण यायला लागली बऱ्यापैकी मार्केटमध्ये. तर आज मी चेरी घेतली आणि त्याचबरोबर ॲपल घेतलं. ॲपलला ना असे जेव्हा स्टिकर लावून ठेवतात ना तर बरोबर त्या स्टिकरच्या मागेच कुठेतरी ते डॅमेज असतं किंवा त्याचं साल निघालेलं असतं किंवा ते आपटलेलं असतं. तर तशा वेळेस ना ते मी घेतानाच बघून घेते, स्टिकर थोडासा अलगद काढून घेते आणि बघते. कारण आपण एवढे पैसे देऊन घेतो, 200, 250, 300 रुपयापर्यंत किलो असतात सफरचंद आणि मग एखादं खराब आलं ना की मग कसं तरी होऊन जातं. पण मला स्वस्तच मिळाली, 200 रुपये किलोनी मिळालेली आज ॲपल. तर थोडीशी ॲपल घेतली अर्धा किलो आणि मग थोडी चेरी घेतली. म्हणजे थोडंसं काही फ्रूट्स आणलेच नव्हते. माझ्या मते 2 आठवड्यामध्ये फ्रूट्स काहीच नव्हतं आणलेलं, फक्त केळी आणलेली, बाकी काही फ्रूट्स वगैरे आणलं नव्हतं. इथे ज्या ज्या भाज्या घेऊन आणलेली आणि ज्या धुवायला लागतात भाज्या तर सगळ्या भाज्या धुवून घेते. लिंबून असं थोडंसं पातळ सालीचं घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये रस खूप छान निघतो. आणि जेव्हा आपण ना थोडंसं गरम पाण्यात पण ते घ्यायच्या आधी तर तुम्ही ठेवलं किंवा फ्रीजमध्ये आपण ठेवतो तर घ्यायच्या आधी ना थोडा वेळ तुम्ही पाण्यामध्ये बुडवून ठेवा तर त्याचा रस खूप छान असा निघतो. तर आता तोंडली पण घेतलेली. तोंडली पण ॲक्च्युली पाव किलोला कमीच होती, तेवढीच होती त्या भाजीवाल्या भैयाकडे. तर मग मी तेवढीच घेतली, जेवढी माझ्या मते ही 200 ग्रॅम असतील, पूर्ण 250 ग्रॅम देखील नव्हती. तर मी म्हटलं जेवढी आहे तेवढी द्या. त्याचबरोबर मोजक्याच भाज्या मिळाल्या. आज भाज्या पण खूप जास्त अशा मिळाल्या नाहीत. आणि टमॅटो वगैरे तर म्हणाल तर ते तर महागच आहेत. कोथिंबीर पण खूप महाग आहे. आज बऱ्याच दिवसांनी ना कारली दिसली, म्हटलं चला बऱ्याच दिवसांनी आज कारलीची भाजी करूया. पालक पण आणि पालेभाजी तर अजिबातच येत नाही आहेत बाजारात, येत आहेत पण खूप किडकी पानं त्याच्यामध्ये खूप आहे. पण त्यातल्या त्यात म्हटलं एक तरी पालेभाजी आपण घेऊ, एक पालकची जुडी. मग पालकच्या जुडीचं मी काय करणार आहे तर ते सकाळच्या डब्याला खूप उपयोगी होतं. आता थोडंसं प्रिपरेशन करून ठेवल्यानंतर सकाळच्या वेळेस भाजी किंवा पराठे म्हणा तर ते सकाळच्या वेळेस अगदी पटकन होतात. म्हणून एक तरी पालकची जुडी मी नेहमी घेते. आणि क्लीन करण्यासाठी म्हणजे ड्राय करण्यासाठी ना असं सॅलड स्पिनरचा वापर करते.
सॅलड स्पिनरमध्ये असं जर ठेवलं आणि हे फिरवलं ना की सगळं पाणी त्याच्यातलं निथळून जातं आणि पालक आहे ना अगदी सुटसुटीत होतो. कोथिंबीर किंवा जे काही पालेभाजी किंवा कुठल्याही तुमच्या व्हेजिटेबल्स ज्या काही असतील ना, कढीपत्ता वगैरे ज्या अशा चिकटल्या जातात एकमेकांना, ते याच्यामध्ये ड्राय करण्यासाठी ना हा बेस्ट ऑप्शन आहे. हे सॅलड स्पिनर पण मी आयकियामधनंच घेतलेलं आहे आणि ते देखील अगदी रिझनेबल रेटमध्येच घेतलेलं होतं. मी इथे फ्रूट बास्केट घेतलेली, ती त्याचं उद्घाटन करायचं म्हणजे ती वॉश नव्हती केली, तर म्हटलं आता फ्रूट्स आणले तर ठेवायला लागतील म्हणून ती देखील वॉश करून घेतली. आणि ना याच्यामध्ये ना आज एक गोष्ट म्हणजे आता एक काय बोलतात त्याचा एक योग जुळून आला, म्हणजे ग्रीन कलर आणि रेड कलर हे कॉम्बिनेशन अगदी मस्तच दिसतं. तर ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये रेड कलरची चेरी आणि मग ॲपल असं खूप सुंदर असं दिसत होतं. म्हणजे बघून आपल्याला खाण्याची इच्छा झालीच असती लगेचच, असं खूप सुंदर असं दिसत होतं. तर आता आपण भाज्यांना सुरुवात करूया, भाज्यांचं चॉपिंग करायचं. तर सर्वात आधी मी ते प्लेट्स वगैरे घेतलेले आहेत वेगवेगळ्या ज्या आपल्याला लागणार आहेत. सर्वात आधी मी व्हाईट भोपळा घेतला. हा भोपळा ना थोडासा कडू गोड असतो, म्हणजे माझ्या मते तरी. तुम्ही कुठला भोपळा वापरता मला नक्की कमेंट करून सांगा. पिवळा भोपळा पण मी आणते, पण शक्यतो कधीतरी असा व्हाईट भोपळा पण घेते. आणि भोपळ्याच्या भाजीला ना तुम्ही मेथीची फोडणी द्या. अख्ख्या मेथीची जर फोडणी तुम्ही दिली, त्याच्यामध्येच लाल मिरची, थोडंसं ओलं खोबरं तुम्ही टाकलं, कढीपत्ता टाकला, कांदा टाकला, राई टाकला, तर भोपळ्याची भाजी अगदी सुरेख होते. आणि मेन म्हणजे ना ती खूप गोड अशी लागत नाही, कारण आपण बऱ्याच वेळानं भाजी गोड लागते म्हणून भोपळ्याची भाजी खाणं टाळतो आणि आपल्याला भाजी खायला कंटाळा येतो. जर तुम्हाला टिफिनला भाजी द्यायची असेल तर त्याला फोडणी देताना तुम्ही राई आणि मेथी आणि कढीपत्ता आणि कांदा या 4 गोष्टी तुम्ही द्या, तर त्यांनी भाजी टेस्ट करून बघा, खूप सुंदर अशी भाजी होते. तुम्ही परत परत करून खाल आणि भोपळ्याची भाजी आपल्या घरी नेहमी येईल. मी कधीतरी जेव्हा भोपळ्याची भाजी करेन, बघू, जर संध्याकाळच्या वेळेस मी केली तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि सकाळच्या वेळेस बघू, सकाळच्या वेळेस शक्य झालं तर नक्की एखादा क्लिप तुमच्यासाठी शेअर करून नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन मी. फ्लॉवर आणलेला आणि फ्लॉवर मी धुवून घेत नाही, पण असा ना तो तोडून छानपैकी त्याच्यात ना कुठे क्लीन करून ठेवते, म्हणजे कुठे किडी वगैरे तर नाही आहे ना असं करून. आणि काचेच्या कंटेनरमध्ये ठेवते ना, त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी मला क्लीन करावंच लागतं, कारण मग जर क्लीन नाही केलं तर मग तो त्याच्यामध्ये बसणार देखील नाही. आणि मग ना त्याला खूप असं जर आपण ठेवलं तर कधी कधी त्याला ना काळे काळे डाग येतात, जास्त दिवस राहिलं पाण्याने मॉइश्चर सुटलं तर मग खराब होतो, म्हणून तो असा क्लीन करून घेणार. आणि तोंडली ना मगाशी जी धुवून ठेवलेली ना तोपर्यंत ती सुकली. आणि पण त्याच्या आधी म्हटलं तोंडली कापण्याच्या आधी आपण कारली करून घेऊया, कारण कारली मला म्हणजे मीठ लावून आणि लिंबू लावून छानपैकी ती ज्यूस म्हणजे नरम पडण्यासाठी त्याचे ठेवून द्यायच्यात, म्हणजे ती छान मऊ झाली ना की यातला रस पिळता येतो. मी बिया घेत नाही, बिया जर घेतल्या तर थोडंसं कारलं अजून लागतं, म्हणून कडू कमी लागावं म्हणून थोड्याशा बिया ज्या आतमधल्या असतात ना त्या काढून घेते. आणि आपल्याला जसं पाहिजे तसं रॅन्डमली रफ चॉप तुम्ही करून घ्या. तुम्हाला मध्ये स्लाइस करायचं तर काढा, किंवा असंच अख्ख्यामध्ये तुम्ही जरी स्लाइस केलं ना तरी चालेल. मी असे लांब लांबच ठेवते आणि जेवढे बारीक चिरता येतील तेवढे बारीक करते, कारण नंतर जेव्हा आपण हे भाजतो ना तेव्हा मग ते अजून कुरकुरीत होऊन जाऊन अजून पातळ होऊन जातात त्याचे काप. म्हणून मग जेवढे पातळ म्हणजे जेवढे तुम्हाला वाटतील तेवढेच तुम्ही पातळ कापा. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि एका लिंबाचा रस, म्हणजे जेवढं तुमच्याकडे कारलं आहे त्या ह्याने तुम्ही टाका. मी इथे अर्धा लिंबाचा रस टाकला आणि लिंबाचा रस खूप बऱ्यापैकी चांगला निघाला, कारण लिंबू मी बुडवूनच ठेवलेलं आणि थोडंसं असं चोळून देखील घेतलं, त्याच्यामुळे लिंबाचा रस खूप व्यवस्थित निघाला पूर्णपणे. आता ना ह्याला एक 10 ते 15 मिनटं तरी लागेल कारलं नरम व्हायला. लिंबू लावलं तर त्याने अजून थोडासा कडवटपणा कमी होतो, म्हणजे या 2 पद्धतीने ना बऱ्यापैकी आपला कारल्याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी होतो आणि भाजी खाल्ली जाते. आज जी तोंडली घेऊन आलेली ना ती मला तेवढीच होती, म्हणून मी त्यांना म्हटलं द्या तुम्ही तेवढीच आहेत, पण ती सगळी खराब होती. म्हणजे अशी लालवाली असेल तर आपण ती घेत नाही, म्हणजे मी तरी नाही घेत, ती भाजी बनवत नाही त्याची. मग जेवढी होती तेवढीच मी घेतली आणि अगदी थोडीच झाली. आता ही एका वेळेसच होईल, म्हणजे एकाच्याच टिफिनला होईल, 2 जणांच्या टिफिनला पण पुरणार नाही. तर एखाद्या वेळेस मी संध्याकाळीच त्याच्यामध्ये बघू थोडंसं ॲडिशनल चण्याची डाळ किंवा मग बटाटी वगैरे टाकून करेन. चण्याची डाळ फार कमी टाकते, बटाटाच टाकते मी कधीतरी. पण अगदी जर ड्राय केली ना, म्हणजे आपण फक्त तेलावर जर वाफेवर शिजवली ना तर ती खूप कमी होते. आणि जर तुम्हाला जर वेगळं काही टाकून जर शिजवली तर थोड्यापैकी त्याची क्वांटिटी वाढेल. पण मी म्हटलं तर बघू संध्याकाळी करायची की सकाळी, बहुतेक उद्याच चाललाय माझा विचार, कारण उद्या सोमवार आहे, बँक हॉलिडे असल्यामुळे मिस्टरांचा टिफिन नसेल. तर मी म्हटलं की माझ्या टिफिनसाठी ती इनफ होईल. तर मग बघू, उद्या सकाळचा विचार चाललाय, बघू आता कसं होतं ते वर्क. तर इथे मी आता जी फ्रूट्स घेतलेले ते पण आता मी ठेवायला गेली, पण नंतर तिथे ना साईडला होल होते, म्हणजे जे
पूर्ण ह्याच्यामध्ये बास्केटमध्ये. तर मी म्हटलं अरे चेरी तर याच्यातनं खाली पडतील, म्हणून मग एका अशा बाउलमध्ये स्टीलच्या त्याच्यामध्ये चेरी ठेवली आणि बाजूला मग ॲपल ठेवले. आणि बघा ना, ग्रीन कलर आणि रेड कलर खरंच खूप सुंदर दिसतो. म्हणजे असं वाटतं की पटकन उचलावं आणि तोंडात टाकावं, किंवा असं एखादं कोलाज किंवा असं पिक्चर असतं ना तसं एकदम छान असं क्लिक होतं ते मस्तपैकी डार्क कलर. तर इथे भाज्या आता भरून घेते, ज्या ज्या झाल्यात त्या. तोंडली बघा एवढीच झाली, जास्त झाली नाहीये, तर ती पण भरून घेते. आणि भोपळा आणि फ्लॉवर हे देखील काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवते. भोपळा आणि जेव्हा तुम्ही फ्लॉवर हे जेव्हा वापराल, जेव्हा ठेवताना, तर तुम्हाला टिश्यू पेपर टाकायचा असेल तर तुम्ही टाका. फ्लॉवरमध्ये मी टाकते, भोपळ्यामध्ये नाही टाकला तरी चालेल, कारण फ्लॉवर जेव्हा ठेवतो त्याला मॉइश्चर वगैरे पकडून तो कुठेतरी खराब होतो जास्तपैकी, त्याच्यामुळे म्हणून मग मी ना शक्यतो फ्लॉवरमध्ये मी टिश्यू पेपर खाली किंवा वरती कुठेतरी टाकते आणि अशाच एका काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करते. आता भोपळा आपल्याला घ्यायचा आहे, तर भोपळा पण मी पहिला विचार केलेला की मी टिश्यू पेपर टाकते, पण मी गेल्या वेळेस जेव्हा मी स्टोअर केलेलं ना तेव्हा मी टिश्यू पेपरचा वापर केला नव्हता, आणि जेव्हा टिश्यू पेपर टाकते त्याच्यापेक्षा पण तो खूप चांगला राहिलेला. म्हणून मग यावेळेस मी विचार केला की आपण टिश्यू पेपर टाकू नको. ॲक्च्युली ग्लास कंटेनर थोडा मोठा झाला, पण मी उद्या येताना याच्यामध्ये शेंगा आणून ठेवेन. म्हणजे हे भोपळा आणि शेंगा असं एकत्र ते ठेवलं ना की बरं पडेल. कधीतरी एखाद्या वेळेस संध्याकाळी सांबार वगैरे करायला खूप इझी पडेल मस्तपैकी. आता या सगळ्या कामांमध्ये आपलं कारल्याला मीठ लागून झालंय आणि कारलं बऱ्यापैकी मऊ देखील झालंय. तर छानपैकी ना ते पिळून घ्यायचं. जेवढं तुम्ही मळाल ना त्याला तेवढं छानपैकी रस येईल. आणि कारलं ना आपल्याला पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं, म्हणजे एवढं पिळून घ्यायचं की त्याच्यातलं संपूर्ण पाणी निघायला पाहिजे. इथे मी तुम्हाला दाखवते, मी सगळं पिळून घेतलं आणि अगदी कारलं ड्राय झालं. मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ड्राय रोस्ट करू शकता, म्हणजे हलक्या तेलावर तुम्ही हे पॅनवर गरम करून घेऊ शकता किंवा डीप फ्राय करून घेऊ शकता. जर तुम्ही डीप फ्राय केलं तर ते कारल्याचे वेफर जसे म्हणतात ना तसेच ते लागतात, अगदी तसंच लागतात, सेम टू सेम, काही फरक नाही. आणि कोथिंबीर बघाल तर बापरे बाप एवढी महाग होती. मला ही जुडी मोजून 2-4 काड्या आहेत, पण आज 50ला 3 जुड्या, म्हणजे 20 रुपयाला एक बोलत होते, 3 घेतल्या तर 50ला 3 देत होते. मी म्हटलं मला 50चे 3 नको, मला 30लाच 2 दे. मग 30ला 2 घेतल्या. तरी देखील बघा, पण एक होतं की याच्यामध्ये किडकं वगैरे अशी काहीच नव्हती, म्हणजे मला साफ करायचं टेन्शन नव्हतं. जिथून मी भाज्या घेते ना तिथे भाज्या व्यवस्थित असतात, म्हणजे 5 रुपये जास्त जातात कधी कधी असं वाटतं, पण पूर्ण भाजी मिळते आपल्याला, त्याच्यामध्ये खराब असं काही नसतं. नाहीतर मग कधी कधी आपण पैसे वाचवायला जातो, कधीतरी असं होतं, प्रत्येक वेळेस असं नाही, कारण प्रत्येक जण बघूनच सगळ्या गोष्टी घेत असतं. पण कधी कधी आपण असं असतो ना, मी पण कधी कधी असं म्हणते की अरे हां चल इथे 5 रुपये कमी आहेत इथे घेऊ, पण त्याच्यामध्ये काही वेगळंच असतं आणि ती भाजी आपल्याला सगळी खराबच असते. तर जसं मी तोंडली बघा ना, मी तेवढीच होती तर म्हटलं देऊन टाक, आणि नंतर त्याच्यामध्ये सगळी खराब निघाली. ती जर मी व्यवस्थित घेतली असती तर थोडी चांगली निघाली असती. तर लिंबू छानपैकी असे टिश्यू पेपरमध्येच रॅप करूनच मी ठेवते, आणि आज अख्खा टिश्यू पेपर ठेवलाय, कारण लिंबू थोडी मोठी पण होती, आणि जी गावावरनं आणलेली, जेव्हा मी साताऱ्याला गेलेली तेव्हा आणलेली जी लिंबू ना ती मला अजूनपर्यंत पुरली आणि ती व्यवस्थित देखील राहिली. आता नेक्स्ट टाइम आहे ना, मी आता ही ठेवली आहेत ना तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन की कितीतरी दिवस आपण व्यवस्थित ठेवू शकतो. कोथिंबीरचा कंटेनर जो काचेचा होता, ॲक्च्युली मोठ्यामध्ये ठेवायचं होतं, पण मी म्हटलं एवढी जास्त नाही आहे, पण नंतर मला वाटली थोडीशी जास्त आहे. पण माझा कोथिंबीरीचा छोटा आणि मोठा असे दोन्ही कंटेनर ठरलेले असतात. मग छोटा जेव्हा असतो ना तेव्हा अशा या कंटेनरचा सेट आहे, हा आपण डीमार्टमधूनच घेतलेला होता. तर याच्यामध्ये मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू, एक्स्ट्राचा जर काही आलं वगैरे छोटासा तुकडा असेल तर तो देखील मी याच्यातच ठेवते. इथे आता पालक पनीरची मी डोक्यात ठरवून ठेवलं आहे, त्याच्यासाठी थोडीशी तयारी करायची आहे. तर जे आपण पालक जर घेतलेला तो ब्लांच करून घ्यायचा आणि त्याची पेस्ट करून घ्यायची. पण कधीतरी वाटलं ना तर आपण ते गव्हाच्या पिठामध्ये पण मी मिक्स करते सकाळी, असं काही नाही, जर मनात आलं तर. पण माझ्या लिस्टमध्ये ठरलेलं आहे की आपण पालक पनीर करायचं, तर सकाळच्या वेळेस ना पटकन आणि झटपट होऊन जाते. फक्त त्याला फोडणी व्यवस्थित लागली ना लसूण आणि मिरचीची की पालक पनीर खूप टेस्टी असं होऊन जातं आणि पटकन देखील शिजतं, अगदी वेळ लागत नाही. सकाळच्या टिफिनच्या घाई गडबडच्या वेळेस काहीतरी वेगळं, काही चमचमीत आणि छान असा टिफिनमधला मेनू असतो, त्याच्यामुळे टिफिन पटकन असा संपला जातो. तर कधीतरी असं बनवण्याचा पण विचार करते घाई गडबड असली तरी मी. तर आता हे मी थंड पाण्यामध्ये काढून घेते, म्हणजे हे जास्त बॉईल होणार नाही. आणि कारण जास्त बॉईल झालं ना की त्याचा जो ग्रीन कलर असतो तो तेवढासा गडद असा ग्रीन कलर येत नाही, म्हणून मग असं थंड पाण्यात तुम्ही थोडेसे 2-3 आईस क्यूब टाकून जर ठेवलं ना तर अजून खूप छान असा ग्रीन कलर येतो. आता हा पालकची प्युरी करतानाच मी याच्यामध्ये थोडेसे काजू
आणि जे माझ्याकडे काजू तुकडा जे मी फ्रीजमध्ये स्टोअर करते, मला 2 दिवसापूर्वीच एक कमेंट आलेली की तू ड्रायफ्रूट्स कुठे स्टोअर करते. तर ड्रायफ्रूट्स मी हे बाहेर आणि फ्रीज असं दोन्हीकडे स्टोअर करते. जास्त क्वांटिटी असेल जसं काजू वगैरे मला रेसिपीजना वगैरे लागतात तर ते मी फ्रीजरमध्ये फ्रीजमध्ये पण नाही, फ्रीजरमध्ये स्टोअर करते. आणि काही थोडेसे आहेत ते मी बाहेर ठेवते. बदाम पण वगैरे म्हणाल तर मी थोडे बाहेर ठेवते आणि जास्तचे जे असतील ते फ्रीजमध्ये ठेवते. तर इथे ना जो लसूण मी आईकडनं आणलेला हा लसूण, आणि मी ना आईकडनं 2-3च कांदे आणलेले, कारण अशी खूप मोठी मोठी लसूण दिसत होते कांदा, आणि अगदी एकदम मस्त असं म्हणजे बघूनच असं खूप हे वाटत होतं की अरे किती छान दिसतं हे लसूण. एवढी मोठी मोठी होती ना, एक जरी टाकली असते ना भाजीमध्ये तरी बस झाली. ते 2-3 छोट्या सोलण्यापेक्षा म्हटलं एकच हे टाकली ना सोलून तर पटकन भाजी पटकन अशी होऊन जाईल, जास्त वेळ लागणार नाही. फक्त आता जो काही सोलायला वेळ जातोय ना तेवढाच, म्हणून मग मी ना ती देखील सोलून घेतली. आणि मोजून आय थिंक मी 3च कांदे आणलेले, तर पण त्यातला मी 1 कांदा हा सोलून घेतला आणि याचा काचेच्या बरणीमध्ये किंवा मग तुम्ही कशामध्ये स्टोअर करू शकता, स्टीलच्या डब्यामध्ये केला तरी चालेल. अगदी 15 दिवस खूप छान अशा राहतात. अगदी तुम्ही फ्रीजरमध्ये जिथे चिलरच्या इथे वगैरे ठेवू नका, कारण मग तिथे ना कधीतरी खूप पाणी वगैरे त्याला सुटतं आणि मग ना लसूण आपली खराब होते. तर तुम्ही बाहेर नॉर्मल फूडच्या साईडला थोडंसं ठेवा हा जर लसूण तुम्ही सोलून ठेवत असाल फ्रीजमध्ये तर. आता हे आपलं तेल भरून घ्यायचं, आणि ही जी काचेची बॉटल आहे ती तुम्ही बघू शकता, याच्यावर सगळं मेजरिंग वगैरे लिहिलेलं आहे. आणि हा आपला किचनमधला नवीन मेंबर आहे. तर ही किचनसाठी एक नवीन बॉटल घेतलेली आहे तेलसाठी. ॲक्च्युली 2चा सेट घ्यायचा आहे, पण पहिलं एकच कशी वापरता येते ते बघू आणि त्याच्यानंतर मग दुसरा सेट घेऊ. आता जी पहिली मी वापरत होती ती प्लास्टिकची होती, डीमार्टमधनं घेतलेली. त्यात तिला आता बाय बाय करायचं आहे, म्हणजे ती ठेवून देईन मी, क्लीन करून व्यवस्थित ठेवून देईन. आणि मग ही आता वापरायला काढायची. याला ॲक्च्युली रबर आहे, पण याच्यावरती ना थोडंसं काय बोलतात ना, एक वरती ना एक झाकण घ्यावं लागेल मला अजून. तर बघू, मी ऑनलाईन वगैरे काही मिळालं ना तर मी काहीतरी वेगळं असं बघेन त्याचं. हे जे नॉब आहे जो तो ॲडजस्टेबल आहे. तुम्ही कसंही वापरताना जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल ते ओपन करा किंवा नंतर वापरून झालं की बंद करा. आणि खूप छान रेंजमध्ये मिळाली, अगदी रिजनेबलमध्ये. इथे मी कारली ती देखील फ्राय करून माझी झाली आहेत आणि अगदी कुरकुरीत झाली. जर तुम्ही ह्याच्यामध्ये फ्राय करताना थोडंसं बेसन पीठ टाकलं आणि ती जर भाजली ना तर अगदी आपले वेफर तयार होतात. आणि अशा पद्धतीने ना माझं बऱ्यापैकी सगळे इथे डब्बे रिफिल करून झालेत. आणि आता हे सगळे फ्रीजमध्ये स्टोअर करायचे. फक्त कारलं थोडंसं राहिलंय, पण कारलं पण थोडंसं गरम होतं म्हणून ठेवलंय, पण ते देखील आता बऱ्यापैकी थंड झालंय. आणि कारलं मी म्हटलं थोडंसंच होतं म्हणून मग त्याच्यासाठी टिफिन नाही भरला, असंच एक छोट्या वाडग्यामध्ये ते ठेवलंय आणि झाकण लावून मग आपण ठेवलं की फ्रीजमध्ये ते देखील व्यवस्थित आरामात राहतं. सगळं आवरता मला जवळपास 7 वाजले आणि म्हटलं आता चहा ठेवायची वेळ झाली आणि माझं सगळं आवरून पण झालेलं आहे. आय होप आजच्या ज्या काही मी गोष्टी दाखवल्यात तुम्हाला खूप आवडल्या असतील, म्हणजे तुम्हाला त्याचा यूज होईल नक्कीच. जर थोडंसं प्रिपरेशन आपण करून ठेवलं आधीच तर आठवड्याचा आपला बराचसा वेळ वाचत असतो आणि त्याचा उपयोग ना आपल्याला स्वतःलाच होत असतो. तर तुम्ही वीकली मील प्लॅन चार्ट जर करत नसाल तर ते देखील करा, मी तुम्हाला नक्की ऍडवाइस करेन. त्याने ना आपला बराचसा वेळ वाचतो आणि टेन्शन नसतं रोजचं की अरे रोज रोज काय जेवण बनवायचं. नाहीतर आपल्याला प्रश्न पडलेला असतो, आजचा दिवस गेला नाही ना की म्हणजे दुपारचं जेवण झालं नाही ना की आपलं टेन्शन चालू असतं की दुसऱ्या दिवशी सकाळी डब्याला आपण काय द्यावं. तर असं होऊ नये म्हणून अशा पद्धतीने थोडंफार जर तुम्ही प्री प्लॅन करून असाल आणि सगळं कॅल्क्युलेशन म्हणजे सगळ्या पद्धतीचं, तर जसं मी सगळं चॉप वगैरे करून ठेवलेलं आहे तर माझ्या डोक्यात फिट आहे की प्युरी केलेली आहे तर मला पालक पनीर करायचे किंवा पालक पराठे करायचे किंवा पनीर पराठा तुम्ही करू शकता तर ते आहे. लसूण पण मी चॉप करून ठेवलं सगळ्या भाजीला, म्हणजे तुम्ही कढी केली तरी पटकन होतं, डाळीला वगैरे किंवा खिचडी करा सगळ्याला मग वेळ जात नाही. त्याच्यानंतर तोंडली मी कापून ठेवली तर ती देखील मी उद्या सकाळी ऑफिसला जाताना उद्याच करून टाकेन, कारण मी जशी व्हिडिओमध्ये दाखवली तोंडली सगळीच म्हणजे सगळी जून नव्हती, म्हणजे बऱ्यापैकी जून होती, कोवळी अशी काहीच नव्हती. भोपळा पण आहे तो पण मी कटिंग करून ठेवला. कटिंग केलेल्या भाज्या असतील ना तर आपल्याला स्वतःला आठवत राहतं की अरे भाज्या सगळ्या नीट करून ठेवल्यात आणि आता आपला जास्त वेळ जाणार नाहीये. त्याच्यामुळे मी तर असंच करते आणि तेच तुमच्याबरोबर आजच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या परत एका मी छानशा ब्लॉग सोबत तुम्हाला भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि या चहा प्यायला.